नमः शिवाय. अगदी मोहनचा काम इथंच मित्र ते गुहाचं कायम त्यांच्या नादात असत असायचे ना. म्हणजे गुहाचे जास्त बोलायचे हे काय नाही. ते गुहा म्हणून प्रसिद्धीला आलेले होते. पण उद्या तुम्हाला समजा आता नाम घ्यायचं आहे तर तुमची अवस्था एकातच पाहिजे की ज्या जणांचं पाहिजे कसं पाहिजे. सगळ्या म्हणजे माझं म्हणतो असं सगळ्यांच्या होत नाही. काय होतं लक्ष तर बाहेरच लागतं पण डोळे म्हटलं की लक्ष आत जातो. म्हणजे 4 बरोबर असले तरी लक्ष कधीतरी सुचत. प्रत्येक साधकाची नाम घेताना अवस्था एकांताचीच पाहिजे. एकांताचीच पाहिजे. एकांताची म्हणजे कोणाची की आपण एक आणि आपली सद्गुरू त्यांच्याशी पाहिजे. त्याचबरोबर जे कोणी आपले आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा रिॲक्ट होता आलं म्हणताना पाहिजे. पाहिजे का नाही. नाही घरातले माणसं कंटाळतील. असं झालं का एखाद्या नवरा बायको राहतात घरात. बायको म्हणा त्या नवरा म्हणा त्या एकांतात शांत बसायला लागले तर त्याचं जोडदार काय म्हणेल. म्हणेल का नाही काही तो त्यालाही म्हणेल त्याच्या बोलाही म्हणेल. आपल्याला एकांतात राहून परत त्यांच्याशी पण भाग करता आला पाहिजे. पण वृत्ती नाम घेताना एकांतातच पाहिजे. कुठल्याही गोष्टीशी एकरूपता झाल्याशिवाय त्या गोष्टीचा लाभ माणसाला मिळत नाही. अध्यात्मात काय तर संसारात सुद्धा. तर सद्गुरूशी गाठ मारून एकांतात बसलो तरच काहीतरी फायदा आहे. या बोवायला स्वतः दाखवून द्या आणि त्यांच्या उदाहरण. पण ते कसं आहे की एकांतात राहता आलं पाहिजे. एकांतात असताना सुद्धा बाकीचे व्यवहार दुसऱ्यांचे मिळून मिसळून करता यायला हवे. तर तुमच्या अध्यात्म त्या गोष्टी आड येत नाहीत. कारण सांगायची गरज नाही. कारण सांगायचं तर कधीच वेळ होणार नाही माणसाला. की मला पुष्कळ मोकळा वेळ असतो म्हणून माझं होत नाही. आजच लोक मिळवू शकतं होतं का नाही. पुष्कळचा मोकळा वेळ असेल माणसाला तर काहीतरी वेगळंच करत असतो त्याच्यात तो असतो म्हणणे. आता मी कसं तुमच्या जे ऐकतो तो ठरवलं नाम करायचो. मी कसं ऐकतं सगळं शब्द ऐकलेले मी धडक वाचवायचं सगळं डोळे पण माझं नाम पण चालू होतं. म्हणजे आपलं एकांतात राहून आपलं काळी यायला पाहिजे. तर साधकांनी नेहमी एकांतातच राहिलं पाहिजे. शांत वृत्ती होते जी उठे एकांतात राहायला की तिथे आता ढोल ताशे वाजले तरी आपल्याला कळणार नाही आपण इथं त्या अवस्थेत गेल्यानंतर. पण वेळ आल्यानंतर पुणे जाऊन केवढ्यांचे ढोल वाजतायत आपल्याला तिच्या म्हणताना पाहिजे खरंच त्रासदायक होत आहे. तेवढा त्रास होतो आहे. तुम्ही म्हणलात तर मला ऐकायला येत नाही. लोखंडीला काहीतरी परिणाम झालाय. हे बायकोचं आपल्याला म्हणेल त्यांना हल्ली परिणाम झाला काहीतरी. ट्रीटमेंटची वेळ आलेली आहे डॉक्टर. तर साधना करायचं एकांत त्या गोवाने पण काय दाखवलं एकांतात तो वेगळा निघून जायचं सगळ्यात. म्हणजे हे गोवाने वेगळं लक्षण होतं निघून जायचं वगैरे. म्हणून न सांगता उठून जायचं मध्ये काहीतरी आणि ती अवस्था येते. पण मला वेळ मिळत नाही वगैरे असं सांगून विश्वास बसत नाही माणसाचा. वेळ मिळत नाही किती वेळ असतो माणसाकडे. मी सांगितलेलं आहे की आंघोळीला बसलो तुला शॉवर खाली तुम्ही त्या तांब्याने आंघोळ करा. एक तांब्या खांद्यावर उठला आंघोळ करून कपडे घालून पण अर्धा तास जातो. चांगलं जातो का नाही. स्वच्छ आंघोळ करायची तर किती वेळ असतो बाथरूममध्ये आपल्याकडे. अर्धा तास. पण आपल्याला काही सांगायला येतं काही काम सांगायला येतं काही दार लावलेलं असतं आपल्या आपणच असतो. त्याच्यात करावं नाम ओके नाही. आंघोळ समजा शॉवरचं पाणी पडत असतं डोक्यावर वाजणं त्याचे एक विशिष्ट आवाज येत असतो. शॉवर जरा फ्लो होतो तेव्हा होतो पण आवाज एक वेगळा येतो. प्रत्येक शॉवरचा काहीतरी एक आवाज वेगळा असतो. तर त्या आवाजामध्ये आपलं नाम असतो. नाम बसवता नको पाहिजे. मी कसं पहिल्यांदा नाम गोड करायचो
ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरुचा. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरुचा. अव्यय हे म्हणत अंघोळ करतो, साबण जातो, काय काय करायचं सगळं करायचं. पण म्हणताना हे ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र गुरुचा. कुठेतरी ऐकलेलं होतं, त्या डोक्यात बसलं. जे ओम नमः शिवाय हा जो माझा गुरुमंत्र आहे, तो जोरून गेलेला, तो म्हणला गेला कधी आंघोळ करायच्या काळामध्ये किती वेळा म्हणला गेला असेल? कमीत कमी 3-4 वेळा तरी म्हणला गेला असेल. जप झाला का नाही? पण आंघोळीला हातातच दाबला गेला, तो सत्कारणी लागला का नाही? म्हणलं तर आपण आंघोळ करतो, म्हणलं तर आपण एकांतात होतो.